आणि अशा विश्वासांना शिकवणाऱ्या चर्चला मी चुकीचे शिकवणारे मानतो आणि ख्रिस्ती लोकांनी तेथे न जाण्याचा सल्ला देतो. म्हणून जर कधी तुम्हाला नवीन चर्च शोधावं लागलं तर ही 4 प्रश्न लक्षात ठेवा. तुम्ही ज्या चर्चमध्ये जाता ते चांगले आहे का हे तुम्हाला कसे कळेल? मी नक्कीच अनेक चुकीच्या चर्चमध्ये गेलो आहे आणि चांगल्या चर्चमध्ये जाऊन मला खूप आशीर्वाद मिळाला आहे. आणि मी हे सांगेन, ख्रिस्ती लोक जे आपल्या विश्वासात अधिक मजबूत होण्याची इच्छा बाळगतात त्यांच्या जीवनात चांगल्या चर्चशी जुडलेले असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही एखाद्या चर्चशी जोडलेले आहात आणि ते चांगले चर्च आहे का याबद्दल प्रश्न विचारत असाल किंवा तुम्ही जायला एखादे चर्च शोधत असाल तर येथे 4 प्रश्न आहेत जे तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणाऱ्या चर्चकडे मार्गदर्शन करतील. आणि कोणत्या प्रकारच्या चर्चपासून दूर राहावे याबद्दल काही टिप्सही आहेत. तुम्ही देवाच्या वचनात वाढू शकता का? 2 तिमोथी 2:15 तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीत उतरलेला काम करी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. या उतार्यात पौल तिमोथेला सांगतो की देवाला योग्य वाटेल असा होण्यासाठी त्याने पूर्ण मनाने प्रयत्न करावेत आणि देवाच्या वचनाला नीट समजून घेणारा कामगार व्हावे. बायबल योग्य रीतीने समजण्यासाठी त्याचे वचन, अभ्यास आणि अर्थ समजून घेणे यामध्ये अनेक गोष्टी येतात. वचनात काय सांगितले आहे ते स्पष्टपणे पाहणे, त्याचा योग्य अर्थ ओळखण्याची कौशल्य वाढवणे, आपल्या जीवनात लागू करता येतील असे उपयोग शोधणे आणि हे सगळं करताना ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूळ भाषा, लेखक, प्रसंग यांचाही विचार करणे आवश्यक असते. म्हणून चांगले चर्च शोधताना तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारू शकता, मी इथे देवाच्या वचनात वाढू शकतो का? मी बायबलमध्ये इथे अधिक शिकत आहे का? मी देवाची ओळख आणि समज वाढवत आहे का? देवाचे वचन मला माझ्या जीवनासाठी अधिक सक्षम बनवत आहे का? त्याच्या वचनाच्या शिकवणीतून मला देवावर प्रेम करायला आणि त्याचे अनुसरण करायला प्रोत्साहन मिळते का? हे लक्षात ठेवा, तुम्ही बायबल कितीही वेळा वाचले असले तरी तुम्ही नेहमी आणखी शिकू शकता, आणखी खोल जाऊ शकता आणि तुमच्या विश्वासात मार्गदर्शन करणाऱ्या सत्यांची आठवण करून दिली जाऊ शकते. म्हणून कृपया असे चर्च शोधा जे त्याच्या वचनाचा नीट आणि काळजीपूर्वक अभ्यास करून तुम्हाला येशूकडे आणखी जवळ आणते. खोटी शिकवण तुमच्या ऐकण्यात येते का? 2 पेत्र अध्याय 2 वचन 1-3 तर आपल्या लोकांतही खोटे संदेश होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. त्यांच्या कामातून आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. ते लोभ धरून बनावटी गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही. या उतार्यात पेत्र ख्रिस्ती लोकांना चेतावणी देतो की चर्चमध्ये खोटे शिक्षक असतील आणि ते लोकांना दिशाभूल करणारी शिकवण देतील. तो म्हणतो की अनेक लोक त्यांचे ऐकतील, त्यामुळे सत्याबद्दल लोक चुकीच्या प्रकारे बोलतील. हे शिक्षक लोकांचे पैसेही लुबाडतील आणि देव त्यांना नाशाकडे नेईल. म्हणून चुकीची किंवा खोटी शिकवण देणारे चर्च ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचे गुरुकिल्ली म्हणजे ते देवाचे वचन कसे शिकवतात. जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चमध्ये जाता तेव्हा ते काय शिकवत आहेत याकडे नीट लक्ष द्या. ते बायबलमध्ये जे लिहिले आहे ते समजावतात आणि शिकवतात का, की ते बायबलमध्ये भर घालतात, काही भाग कमी करतात किंवा बायबल वापरून स्वतःला जे हवे तेच शिकवतात. तसेच ख्रिश्चन विश्वासातील मुख्य सत्य जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे. तरी एक देवावर विश्वास, देवपिता, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा, येशूचे देवत्व आणि मानवत्व. येशू 100% देव आणि 100% मनुष्य आहे. येशूने क्रुसावर दिलेल्या मृत्यूवर विश्वास, येशूच्या शारीरिक पुनरुत्थानावर विश्वास आणि विश्वासानेच तारण मिळते या सत्यावर विश्वास. माझे असे म्हणणे आहे की जरी ख्रिस्ती लोक अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर एकमेकांशी मतभेद करू शकतात तरी या 5 मुख्य सत्यांबाबत जर एखादा मतभेद असेल तर ते लोक बायबलनुसार ख्रिश्चन विश्वास पाळत नाहीत. आणि अशा विश्वासांना शिकवणाऱ्या चर्चला मी चुकीचे शिकवणारे मानतो आणि ख्रिस्ती लोकांनी तेथे न जाण्याचा सल्ला देतो जोपर्यंत ते स्वार्थ सांगण्यासाठी जात नाहीत. आणि जरी मी सर्व इतर चुकीच्या गोष्टी इथे सांगू शकत नाही तरी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. पहिली चुकीची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी चर्च त्यांच्या लोकांना हे शिकवत नाही की ते पापी आहेत आणि त्यांना तारणाऱ्याची गरज आहे. कारण काही चर्च येशूला फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करणारा साधन म्हणून दाखवतात आणि लोकांना हे सांगत नाहीत की ते पापी आहेत आणि येशू त्यांच्या पापांसाठी मरण पावला. दुसरी चुकीची गोष्ट म्हणजे ते चर्च जे म्हणतात की स्वर्गात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
कारण बायबलनुसार स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशूवरील विश्वास. मी अशा चर्चपासूनही सावध राहील जे त्यांच्या अभ्यासात बायबलच वापरत नाहीत. बायबलवर विश्वास ठेवणारी चर्च तुम्हाला स्वतः बायबल वाचायला लावतील आणि योग्यरित्या कसे वागावे हे शिकवतील, जेणेकरून एक दिवस तुम्ही स्वतः बायबल समजू शकाल. त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला बायबल समजायला त्यांचीच व्याख्या लागते आणि तुम्ही त्यांच्या शिकवणीखालीच राहिले पाहिजे, तर सावध व्हा. अशा गटांचा किंवा कल्टचा उद्देश लोकांना पूर्णपणे स्वतःवर अवलंबून ठेवणे असतो आणि ते म्हणतात की तुम्ही बायबल स्वतः वाचू शकत नाही. आणि ते इतके पुढे जाऊ शकतात की तुम्हाला मित्र नातेवाईकांपासून वेगळे करतील. आणि शेवटची चुकीची गोष्ट म्हणजे कोणतेही चर्च जे पाप योग्य आहे किंवा पापात राहिलेलं चालेल असे म्हणतात. संदेष्टा यशया म्हणतो, जे वाईटाला चांगले आणि चांगल्याला वाईट म्हणतात त्यांच्यावर संकट येईल. म्हणून जे चर्च पापाला योग्य किंवा ठीक म्हणते ते नक्कीच चुकीचे आहे आणि असे चर्च टाळले पाहिजे. त्या चर्चमध्ये प्रार्थनेवर लक्ष दिले जाते का? लूक 19:45-46 लिहिले आहे की नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत व विकत घेत होते त्यांना तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. या उतार्यात येशूला देवाच्या मंदिरात असे लोक दिसले जे कबुतरे आणि बलिदान होणारे प्राणी विकून पैसा कमावत होते. त्यामुळे त्याने त्यांना हाकलून लावले, पैशांच्या टेबलांना उलथवले आणि सांगितले की देवाचे घर प्रार्थनेचे घर असायला हवे होते, पण तुम्ही ते फसवणूक आणि लोभाचे ठिकाण बनवले आहे. म्हणजे ते लोक फक्त बलिदान होणारे जनावरे विकत नव्हते, ते भ्रष्ट होते. देवाच्या पवित्र ठिकाणाचा वापर लोकांना फसवण्यासाठी करत होते. आणि येशूने स्पष्ट सांगितले की देवाचे घर हे प्रार्थनेचे घर आहे. म्हणून जेव्हा तुम्ही चांगले चर्च शोधता तेव्हा पहा की तिथे प्रार्थनेला महत्त्व दिले जाते का? आठवड्यात प्रार्थनेच्या सभा होतात का? हे पाहणे हा एक मार्ग आहे, कारण प्रार्थना येशूच्या जीवनात खूप महत्त्वाची होती. शिष्यांनी त्याला कशी प्रार्थना करावी असे विचारले. येशू अनेक वेळा एकांतात जाऊन प्रार्थना करायचा. त्याच्या मृत्यूपूर्वी रात्री त्याने गेतसेमाने बागेत प्रार्थना केली आणि त्याने स्वतः सांगितले की देवाचे घर हे प्रार्थनेचे घर आहे. प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. जे चर्च प्रार्थनेवर लक्ष देत नाही ते देवाचे घर म्हणू शकत नाहीत, कारण देवाच्या घराची ओळखच प्रार्थना आहे. आणि ज्या चर्चमध्ये प्रार्थनेचा ठराविक वेळही नसतो त्यांच्याबद्दल मी म्हणेन की त्यांना येशूप्रमाणेच हृदय नको आहे. कारण येशू पृथ्वीवर असताना त्याच्या सर्वात मोठ्या लक्ष्यांपैकी एक म्हणजे प्रार्थनेद्वारे देवपित्यासोबत मजबूत नाते ठेवणे हे होते. आणि मी हे म्हणूनच सांगतो की आपण कोणत्याही चर्चमध्ये जात असलो तरी आपण सगळे थोडी अधिक प्रार्थना नक्कीच करू शकतो. त्या चर्चमधले लोक देवावर आणि लोकांवर प्रेम करतात का? मार्क 12:30 लिहिलं आहे, आणि तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी आज्ञा यासारखीच आहे, तुझ्या शेजाऱ्यावर तुझ्याप्रमाणेच प्रेम कर. या वचनात येशू स्पष्ट करतो की सर्वात मोठी आज्ञा म्हणजे देवावर संपूर्ण मनाने प्रेम करणं आणि दुसरी म्हणजे लोकांवर प्रेम करणं. त्यामुळे जेव्हा एखादं चांगलं चर्च शोधायचं असेल तेव्हा तिथले लोक देवावर आणि लोकांवर खरंच प्रेम करणारे आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. पण हे लक्षात ठेवा की चर्चमध्ये परिपूर्ण नसलेले आणि देवाच्या कृपेची गरज असलेले लोकच असतात, म्हणजे चुकणारे लोकही असतात. म्हणून लगेच कोणालाही ढोंगी म्हणू नका, कारण काही प्रमाणात आपण सर्वच तसं असतो. हे कोणालाही चुकीचं जगण्याची परवानगी देत नाही, पण वास्तविकता अशी आहे की परिपूर्ण चर्च नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. म्हणून एखादं चर्च देवावर आणि लोकांवर प्रेम करतं का हे ओळखण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा. सेवक आणि पास्टर खरंच देवाबद्दलच्या प्रेमातून बोलतात का? ते तुम्हाला देवाजवळ आणण्यासाठी प्रोत्साहन देतात का? देवाचं वचन, प्रार्थना आणि सेवेत वाढण्यासाठी ते संधी देतात का? तिथले लोक स्वागतशील आहेत का? त्यांच्यासोबत प्रामाणिक मैत्री वाढण्याची जागा आहे का? सोप्या भाषेत चर्च खूप साधं असतं. देवाजवळ जाण्यासाठी, त्याला ओळखण्यासाठी, उपासना करण्यासाठी आणि त्याच्या लोकांवर प्रेम करून त्यांची सेवा करण्यासाठी देवाने दिलेली ती जागा असते. म्हणून जर कधी तुम्हाला नवीन चर्च शोधावं लागलं तर ही 4 प्रश्न लक्षात ठेवा. त्यांच्यात देवाचं वचन शिकवण्याची जागा आहे का? चुकीचं शिकवण ते देतात का? प्रार्थनेवर भर आहे का? शेवटी मला आशा आहे की तुम्हाला जुडून राहता येईल असं चांगलं चर्च मिळेल, आणि नसेल तर देव योग्य चर्च दाखवेल. आणि जरी चर्च मिळालं नाही तरी एखादा ख्रिश्चन भाऊ किंवा बहीण शोधा आणि एकत्र प्रार्थना आणि बायबल अभ्यास सुरू करा.
कारण शेवटी चर्च म्हणजे इमारत नाही, तर ते देवाचे लोक आहेत. आणि म्हणूनच देवाच्या वचनावर चालणारं चर्च निवडा, जिथे तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जाईल की येशू तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.